आणि आता आम्ही ती सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया। नमस्कार मित्रांनो, वेलकम टू सावंत ब्लॉग्स 1394। बुद्धीचं आराध्य दैवत असलेल्या आणि सर्व विघ्न हरण करणाऱ्या अशा आपल्या लाडक्या बाप्पाच्या उत्सवाला कालपासूनच सुरुवात झालेली आहे आणि त्यांच्या आवडीचे करंजी, मोदक, लाडू आणि त्याच्याशिवाय त्यांना भजन आवडतं आणि ह्या भजनाची मस्त अशी मी आज तुम्हाला उसळ बनवून दाखवणार आहे। चला तर मग साहित्य दाखवते। उसळ बनवण्यासाठी सफेद वाटाणे घेतलेले आहेत अर्धा किलो आणि ते रात्री मी 2 वेळा स्वच्छ धुवून असे भिजवून ठेवलेले आणि आता ते दुप्पट झालेले आहेत भिजून। त्याच्यासाठी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, 2 चमचे घरगुती गरम मसाला घेतलेला आहे, पाव वाटी गूळ घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, 1 नारळाची वाटी घेतलेली आहे, हिंग घेतलेला आहे, 1 चमचा मोहरी घेतलेली आहे, 1 चमचा जिरं घेतलेला आहे, ओली कोथिंबीर घेतलेली आहे, 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे, कढीपत्ता घेतलेला आहे, फोडणीसाठी तेल घेतलेलं आहे। टीव्हीवर आम्ही एका मडकीत पाणी तापत ठेवलेलं आणि पाणी आमचं व्यवस्थित उकळलेलं आहे। त्याच्यात आम्ही हे वाटाणे शिजत घालले। सर्व वाटाणे आमचे शिजत घातलेले आहेत आणि त्याच्यात आम्ही चवीनुसार मीठ घालूया आणि 15 मिनिटांसाठी झाकण ठेवून शिजत ठेवूया। वाटाणे शिजेपर्यंत आम्ही खोबरं कोवून घेऊया। एकदम बारीक असं पोहायचं। खोबरं आमचं कोवून झालेलं आहे आणि आता आम्ही मिरच्या कापूया। मिरच्यांचे असे लांबट तुकडे करायचे। कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची। पंधरा मिनिटं झालेली आहेत आणि आता आम्ही वाटाणे बघूया शिजले काय ते। एकदम जास्त शिजवायचे नाही, ते असे घट्ट ठेवायचे, असे बोटाने दाबतात एवढेच शिजवायचे असे। आता हे आमचे शिजलेले आहे, आता आम्ही साईडला ठेवूया, उतरून साईडला ठेवूया। चुलीवर एक मातीचं पातेलं ठेवूया, पातेलं जरा गरम होऊ दे। पातेलं आमचं तापलेलं आहे, त्याच्यात 2 चमचे तेल घालूया। तेल आमचं तापलेलं आहे व्यवस्थित, त्याच्यात 1 चमचा मोहरी घालूया, 1 चमचा जिरं घालूया, 1 मिनिट असं परतून घेऊया। त्याच्यात कढीपत्ता घालूया, कढीपत्ता 1 मिनिट परतून घेऊया। त्याच्यात चिमूटभर हिंग घालूया, मिरचीचे तुकडे घालूया, 5 मिनिटं परतून घेऊया। 5 मिनिटं झालेली आहेत, खमंग आमची फोडणी झालेली आहे। त्याच्यात आम्ही अर्धा चमचा हळद घालूया, 2 चमचे गरम मसाला घालूया, आणि आता हे वाटाणे त्याच्यात घालूया, शिजवून ठेवलेले पाण्यासकट ओतायचे। त्याच्यात खोबरं खोवलेलं घालूया, त्याच्यात पाव चमचा गूळ घालूया,
पाणी आटेपर्यंत झाकून ठेवूया. 10 मिनिटं झालेली आहेत. आम्ही आता उसळ आमची बघूया, त्याच्यात पाणी वगैरे आहे ते आटलं काय. पाणी जरा तळाला थोडस आहे, त्याच्यात आम्ही आता कोथिंबीर घालूया. झाकण ठेवूया आणि चुलीतले सगळे लाकडं आहेत ना ती काढून घेऊया आणि निखाऱ्यावर 10 मिनिटं ठेवूया. 10 मिनिटं झालेली आहेत. आम्ही निखाऱ्यावर उसळ ठेवलेली ती आता बघूया. मस्त अशी झालेली आहे. पाणी पण व्यवस्थित आटलेलं आहे, हे तुम्ही पाहू शकता. पाणी पण व्यवस्थित आटले, एकदम अशी सडसडीत झालेली आहे आणि छान झालेली. आता उतरून घेऊया. कढीपत्त्याचा घमघमाट सुटलेला आहे. आणि आता आम्ही ती सर्विंग प्लेट मध्ये काढून घेऊया. मस्त आमची उसळ तयार झालेली आहे. अशा प्रकारे तुम्ही मुद्दाम या गणपतीला अशी उसळ बनवा आणि भजन वाले येतात ना त्यांना द्या. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. त्याच्यावर थोडी कोथिंबीर घाला. ही पहा, मस्त अशी उसळ मी बनवलेली आहे आणि वटाणे पण छान उकडलेले आहे, जास्त उकडलेले नाही आणि कढीपत्त्याचा घमघमाट सुटलेला आहे. आणि आता मी तुम्हाला ती खाऊन दाखवते. तिखट गोडाचा बॅलन्स व्यवस्थित आहे आणि अशी उसळ तुम्ही मुद्दाम ह्या गणपतीला बनवा, भजनवाल्यांना द्या. आणि कशी झाली मला मुद्दाम कमेंट करून सांगा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि अशीच एक आम्ही नवीन रेसिपी घेऊन पुन्हा येऊ. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा. बाय.